थर्ड प्रॉब्लेम बघूया आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये. जुलै 2023ला विचारला आहे. फ्रॉम टॉप ऑफ द बिल्डिंग रमेश इज लुकिंग ॲट अ बायसिकल पार्कड ॲट सम डिस्टन्स अवे फ्रॉम द बिल्डिंग ऑन द रोड. ओके, एवढी इन्फॉर्मेशन दिली आहे की तो कुठे उभा आहे. ही टॉवर आहे दिसते, यात ए प्लेसवरती रमेश उभा आहे, तिथून तो आपल्या बायसिकलकडे बघतो. इथे बायसिकल उभी आहे बघा. ओके, या बायसिकलकडे तो पाहतोय. सो या डिस्टन्सपासून हा कोणता अँगल ऑफ डिप्रेशन काय बनतो ते आपण इन्फॉर्मेशन पुढे वाचू. आपण काय दिलं आहे, इफ ए बी इज अ हाईट ऑफ द बिल्डिंग इज 40. काय दिलेलं आहे, ए बी हाईट ऑफ द बिल्डिंग, ही बिल्डिंग आहे, त्याची हाईट किती दिली आहे, 40 मीटर दिलेली आहे. सी, इथून पेपरमध्ये चुकी झालं होतं, ते पोझिशन ऑफ रमेश ऑन द टॉप ऑफ द बिल्डिंग 2 पॉईंट सारखेच दिले होते, म्हणून इथे चेंज करून सी इज नथिंग पोझिशन ऑफ बायसिकल आहे. सी कुठे आहे, सीमध्ये बघा, सी पोझिशन ऑफ बायसिकल आहे. ठीक आहे. ए आहे पोझिशन ऑफ द रमेश ऑन द टॉप ऑफ द बिल्डिंग. ए काय आहे, पोझिशन ऑफ द रमेश ऑन द टॉप ऑफ द बिल्डिंग आहे. ओके, सो अँगल MAC इज द अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल MAC अँगल BA कुठे दिला आहे, अँगल MAC. हां, सो अँगल MAC हा अँगल आहे, अँगल ऑफ डिप्रेशन दिलेला आहे. क्लिअर आहे. अँगल अँगल MAC, ते पॉईंट M द्यायचा होता, राहिला माझ्याकडून तो. अँगल MAC इज 30 डिग्री. ओके, पहिला पॉईंट दिले, ड्रॉ अ फिगर विथ द गिवन इन्फॉर्मेशन. जी इन्फॉर्मेशन आता वरती आपल्याला दिली आहे त्यावरून काय केलं आहे, एक फिगर काढायला सांगाल, असा फिगर. सेकंड पॉईंट, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द बिल्डिंग अँड द बायसिकल. √3ची व्हॅल्यू दिली 1.73. सो बघूया आपण बिल्डिंग काढली पहिला. बिल्डिंगची हाईट 40 मीटर आहे. त्यावर तर ए जागी रमेश उभा आहे. रमेश आपल्या बायसिकलकडे बघत आहे. त्यावेळी जो अँगल बनतो आहे MAC, हा जो अँगल ऑफ डिप्रेशन आहे दिसतो, हा वरून इथे हा 30 डिग्री बनलेला आहे सांगतो. सो नेक्स्ट, हा 30 डिग्री आहे, तर हा झाला राईट अँगल. सो डेफिनेटली हा किती झालेला आहे आपला, 60 डिग्री झालेला आहे. येस, हा 60 झालेला आहे. आणि आपल्याला काय विचारलं, डिस्टन्स बिटवीन बिल्डिंग अँड बायसिकल. हां, BC विचारलेलं आहे आपल्याला. सपोज त्याला आपण काय मांडलं, एक्स मांडलं. ह्या आपण काय केलेलं आहे, दिलेल्या माहितीप्रमाणे फिगर काढलेला आहे. ओके, हा 60 आहे, बिल्डिंग आहे, एक्स डिस्टन्स आहे, BCमध्ये बायसिकल. आता आपल्याला एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. सो एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करणार, हा जो 60 आहे, टॅन 60 जर आपण घेतला तर टॅन 60 अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, बरोबर आहे. सो लेट एक्स बी द डिस्टन्स बिटवीन बिल्डिंग अँड द बायसिकल. लेट एक्स बी द डिस्टन्स बिटवीन बिल्डिंग अँड बायसिकल, BC. ठीक आहे. हाईट ऑफ द टॉवर AB इज 40. हाईट ऑफ द टॉवर 480, AB इज 40 डिग्री. सो इथे राईट अँगल झाला. सो हिअर राईट अँगल, बरोबर आहे. राईट अँगल, एव्हरीथिंग ऑन द लँड इज परपेंडिक्युलर असते, आपल्याला माहिती आहे. सो इन ट्रायंगल ABC, टॅन 60 CB अपॉन AB, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, CB अपॉन AB. तो टॅन 60 आपल्याला माहिती आहे, √3 व्हॅल्यू आहे त्याची. आणि CB आपण काय म्हटलं, एक्स. आणि हाईट ऑफ द बिल्डिंग AB इज 40. सो पुटअप केले व्हॅल्यूज. सो √3 इज इक्वल टू x/40. एक्सची व्हॅल्यू करण्यासाठी 40 इथे मल्टिप्लायला केले, 40 इंटू √3. तर √3ची व्हॅल्यू आपण पुटअप केली 1.73. तर 173 इंटू 40 केले. सो आन्सर इज 6920. 2 डेसिमल पॉईंट 69.20. सो एक्स इज इक्वल टू 69.20 ही झाली मीटर, बरोबर आहे. जेवढे हाईट आपल्याला दिले तेवढा तो डिस्टन्स झाला. तर द डिस्टन्स बिटवीन बिल्डिंग अँड द बायसिकल इज 69.2 मीटर.